मॅडम तुम्ही कोणता स्टॉल आज लावलेला आहे इथे? माझं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. स्वाती हर्बल कॉस्मेटिक कंपनी आहे उरणला. त्यांचं मी सगळं प्रोडक्ट आणलेलं आहे. सगळं आयुर्वेदिक आणि हर्बल प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही आहे आणि जर यूज केल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तुम्ही वसईमध्ये जर का आजचा दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी तुम्ही कुठून वसईतून हेच जर हर्बल प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठे केला पाहिजे? कॉन्टॅक्ट माझा नंबर आहे. परत तुम्हाला त्यांची वेबसाईट आहे स्वाती हर्बल कॉस्मेटिकची. त्यांचं इन्स्टावरती आहे, यूट्यूबवरती आहे. वेबसाईटवरती तुम्ही कुठूनही प्रोडक्ट मागू शकतात किंवा मला कॉल केला तर मी सुद्धा मागून आणून देऊ शकते. आमचा ऑर्गॅनिक उदबत्त्या आहेत, गायच्या शेणापासून बनवलेल्या. उदबत्त्या, धूप, कापूर असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे. तुम्ही मुख्य हे कामकाज कुठून करता? आम्ही घरूनच मोस्ट ऑफ करतो. घरून म्हणजे कुठून तरी? वसईमधूनच करतो. आणि आम्ही म्हणजे फोनवरती ऑर्डर पोहोचवतो माझ्याकडे त्यांचं असेल. पावभाजीचं केलं तरी तेवढा नेटवर्कचा प्रॉब्लेम मला म्हणजे झालं तर बरं होतं. मॅडम तुमचं नाव काय? माझं मुग्धा अमरे. तुम्ही काय काय पदार्थ विकण्यासाठी आज ठेवलेले? सध्या ते आमचे पापड आहेत, नाही तर अजून भरपूर असतं. आणि हे सवाईचे मसाले पापड आहेत सगळ्या प्रकारचे. आणि सोबत दुसरं काही तुमचं काय? नाव काय त्यांचं? सुदेशना. मॅडम तुम्ही कोणत्या बचत गटाचं नाव काय? आमच्या बचत गटाचं नाव सिद्धी साई. ओके, आज कसं काय रिस्पॉन्स वगैरे? रिस्पॉन्स थोडा आज पहिला दिवस आहे. ओके. मागे बस महिला मॅडम तुमचं नाव काय? कविता चौहान. कोणतं तुमचा बचत गट? प्रगती महिला बचत गट, नाला सोपारा. आता 3 दिवस स्टॉल असणार आहे. Yes. आजच ओपनिंग झालेलं आहे. ओके ओके. मॅडम तुमचं बचत गटाचं नाव काय? शिवसाई बचत गट. अच्छा, तुम्ही काय काय विकण्यासाठी? आमच्याकडे सगळ्या प्रकारचे व्हरायटीचे पापड आहेत. हे पापड तुम्ही घरगुती आहेत की? हो, हे आमचे काही घरगुती आहेत, पीठ आहेत होममेड. वडापीठ, थालीपीठ, घावण हे सगळे होममेड पीठ आहेत. माझी बिस्किट आहेत रोस्टेड. आणि हे तुम्ही वसईवरूनच हे करता हो, कामकाज? वसईवरून नाही, मी दादरवरून सगळं कामकाज करते. पहिला आम्ही वसईचे होतो, आता दादर आहे. तुम्ही घरा होतो बोर्ड लावल्या बाहेर मी आधी माझ्या बाजूला मी बघ तिने लांब ठेवा
फ्राय करून टाका. बाकी मीठ पीठ वगैरे काय टाकायची गरज नाही. काही आवडलं तर बघून जावा. हा व्हेजसाठी मसाला मॅडम नाही तुम्ही टेस्ट केला तो ज्या आवडतात त्या भाज्या कटिंग करून घ्या मॅडम. बघू ना बटाटा फ्लावर शिमला मिरची भेंडी टेंडी दुधी कारलं सोयाबीन पनीर कच्ची केळी काही घेत आहे. हा व्हेजवाला मसाला ऍड करा त्यावर. फक्त पाणी आहे ना मॅडम कमी टाका. मसाला छान कोटिंग झाला पाहिजे का लगेच फ्राय करून टाका. बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काही टाकायची गरज नाही मॅडम. रेडी आहे मसाला. 2 किलो कुठच्याही फळभाज्या फ्राय होणार एका पॅकेटात. काही घ्या. हा व्हेजसाठी. नॉनव्हेज खाता हा नॉनव्हेजसाठी. फिश मटन चिकन वगैरे काय. चिकनमध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट टाका. हा मसाला टाका. 10-15 मिनिटं चिकनला लावून ठेवून द्या. नंतर फ्राय करा. मच्छी कोळंबी असेल लगेच लावून लगेच फ्राय करा. तुम्ही बेक करा तंदूर करा डीप फ्राय करा तुमच्यावर. मॅडम स्टार्टर आयटम छान आहे काही फ्राय करा मॅडम. हा व्हेजसाठी काकी 100 रुपयाला आहे. नॉनव्हेजचा 120ला आहे. दोन्ही घेतला 200ला 2 आहे. परत कधी संपलं हवं असेल मागे नंबर आहे. मिनिमम 4 पॅकेट मागवलं तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री आहे मॅडम. आपला विराटचा मसाला आहे त्या मॅडम. आवडलं तर पुढे बघून जा मॅडम. नाही थोडंसं. मॅडम तुमचं बचत गटाचं नाव? गृहलक्ष्मी महिला बचत गट. तुम्ही काय काय ठेवलेलं आहे? मी सगळी ना फ्री गॅसवाले चार्ट्स ठेवले. त्याच्यामध्ये स्पेशली माझा आता ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळते कुरकुरे आणि वेफर्स चार्टला चीज घालून वगैरे. आणि मुलांना ते जास्ती आवडतं वगैरे. छान रिस्पॉन्स वगैरे मिळतो. मग वसईवरून तुम्हीच हे करता ना? हो हो हो. तुमचं नाव मॅडम? माझं अनुजा. बचत गट तुम्ही कुठून वसईवरून चालवता? कुठून? ना सोपारा. तुम्ही काय काय हे करता? आमच्याकडे उकडीचे मोदक आहे. फ्लेवर मोदक आहे. पायनॅपल फ्लेवर आहे. मँगो फ्लेवर आहे. हा रेग्युलर आहे. कटोरी चाट आहे. ही शेवपुरी आहे. दहीपुरी पण आहे पण डिस्प्ले लावलं नाही आहे. ही मटकीची उसळ आहे आपली. मिसळपाव. आणि हा आपला मासवडी थाळी आहे. पूर्ण थाळी आहे ह्याच्यात. इंद्रायणी तांदूळ आहे आणि मासवडी असते आणि ज्वारीची भाकर. आणि हे आपले केक आहेत. त्याच्यामध्ये ब्राउनी आहे. ट्रपल चॉकलेट केक आहे. बाउल केक्स आहेत. ट्रिपल चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट आहे. मूज आहे. ग्लास पेस्ट्रीज आहे. चीज केक पण असतात. आता नाही संपले. मॅडम तुमच्या बचत गटाचं नाव? सिद्धकला महिला बचत गट. तुम्ही काय काय ठेवलेलं आहे? आम्ही कांदा भजी, समोसा पाव, वडापाव, तुमची बचत गट किती वर्षापासून कामकाज करत आहे? 2007 पासून आहे. ओके. आतापर्यंत तुम्ही वसई तालुक्यातच काम करता की दुसरं काही? तालुक्यात. मॅडम तुमच्या बचत गटाचं नाव? तुम्ही काय काय हे करताय याच्यामध्ये? आज काय ठेवलेलं आहे? मोदक आहे. पुरणपोळी. उकडीचे मोदक आहे. पुरणपोळी आहे. सोलकढी आहे. आंब्याचा मना आहे. शरल कोरिया. काय काय तुम्ही शरल हे कोरिया ग्रुप आहे. टीटा कलेजी, हिमा आणि कोरियन टीज. थाळी कशी आहे? ही 250 रुपये. मालवणी रस्सा, सुद्धा वडे. वडे नसेल तर भाकरी 1 किलो. हां चिकन. तुमच्या बचत गटाचं नाव काय? आमचं संवाद. ओके. तुम्ही काय काय ठेवलेलं आहे? मालवण चिकन थाळी ठेवली आहे. त्याच्यामध्ये 4 वडे आहेत. चिकन रस्सा आहे. चिकन सुक्का भात आहे. सोलकढी आणि भाकरी आणि हे आहे चिकन रस्सा. भाकरी नको असतील तर 4 मालवणी वडे येतील त्याच्यामध्ये आणि मिसळपाव. तुम्ही घेतलं का? 200 आणि हाय तुमचं कोणतं बचत गट? कोणता बचत गट आहे? भाईची बहीण. जास्त कधी असं
जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवरायांनी घडविलेला महाराष्ट्र येथे नामदेव तुकाराम जनाबाई यांच्या ओव्यांचा ओघ सतत वाहत असतो. याच बाबतीत सतत वाहत आहे आपल्या संस्कृतीची विशाल गंगा. कलावंत मध्ये आणि मोठे झाले अशी ही आपली विशाल महाराष्ट्राच्या शौर्य गाथेतील सुवर्ण पाठ, पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाचा तेजस्वी क्षण. आज आपण 39 साली मराठ्यांच्या पराक्रमी सैन्याने वसई किल्ला जिंकून या झाला. हा विजय साध्य केला होता शूर सेनानी श्रीमान यांच्या नेतृत्वात. सत्तेला धक्का देत मराठ्यांनी दाखवून दिले धैर्य, एकता आणि स्वराज्याची जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही. स्वागतम. सर्व कलाकारांसमवेत सविनय संघर्ष सादर करीत आहे. घ्या अरे लास्ट में दिखते तू मैंने अभी क्यों एक साल तो हो गया क्या नया काम चल ये खाना लेना पड़ेगा. Yes. ओके बाय. ये उद्या पर्यंत. हो हो हो. ओल्ड टाइमवर येस एका शूट करा करते आर्टिकल Even